जुलै 2024 सिंधुदुर्ग जिल्हा असेल म्हणजे कोकण विभाग आणि कोल्हापूर यासाठी साधारण महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाने 7 जुलैला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि 9 जुलैला त्याचा GR निघालेला आहे की काजू उत्पादक शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी हमीभाव देऊ शकत नाही आहे आणि म्हणून हमीभाव देऊ शकत नाही म्हणून प्रति किलो 10 रुपये आपण अनुदान त्यांना देणार आहोत अशा प्रकारचा GR महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने त्या ठिकाणी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांनी हा GR काढलेला आहे। एकंदरीत हा GR काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्यातला एक प्रकार आहे किंवा त्यांची चेष्टा करण्यासारखा हा विषय महाराष्ट्र सरकारने त्यांची चेष्टा करण्यासाठी हा GR काढलेला आहे। एकंदरीत ह्या परिपत्रकामध्ये या GR मध्ये ज्या ज्या काही अटी ज्या आहेत या अटी जाचक अटी घातलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची जी अट आहे की तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेले तालुका खरेदी विक्री संघ असतील, जिल्हा खरेदी विक्री संघ असतील, कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतः असतील आणि त्याने परवाना दिलेल्या लोकांकडचं काजूचं बिल म्हणजे काजू विक्री केलेली शेतकऱ्यांनी त्याचं बिल त्यांनी त्या ठिकाणी पणन मंडळाकडे किंवा काजू बोर्डाकडे दिलं पाहिजे। म्हणजे ज्यावेळी त्यांचे फॉर्म भरले जातील ते मला वाटतं आपल्या पर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये एकही काजू हे खरेदी विक्री संघ एकही ह्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्हा संघ काजू बी खरेदी करत नाहीये। कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा जी काय त्यांनी खरेदी जी आहे ती फक्त दाखवण्यासाठी फक्त दिखाऊपणा त्यांचा आहे, प्रत्यक्ष त्यांनी खरेदी किती केली हा संशोधनाचा विषय आहे। साधारण ह्या जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने 51 हे परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेले आहेत आणि 10 आता त्यांच्याकडे अजून द्यायचे आहेत। पण हे जे परवाने दिलेले आहेत एकही जो परवानधारक जो आहे हे GST म्हणजे GSTचं बिल किंवा GST क्रमांक असलेलं बिल कोणत्याही काजू उत्पादक शेतकऱ्याला दिलेलं नाही आहे आणि शासनाच्या निकषाप्रमाणे जर GSTचं बिल नसेल तर कोणत्याही शेतकऱ्याला हे किलो मागे 10 रुपये जे आहेत हे शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाने ह्या GR मध्ये जर बदल केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आमदार कुडाळ मालवणचे आमदार या ठिकाणी वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ह्या GRची काजूची जी टरफलं आहेत ही टरफलं जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिससमोर टरफलांना आग लावून या टरफलामध्ये ह्या GRची जी आहोत ही आम्ही होळी करणार आहोत। तर एवढी चेष्टा आज काजू उत्पादक शेतकऱ्यांची या सरकारने केलेली आहे। फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सरकार जे आहे हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना जर हमीभाव दिला असता तर अशा प्रकारचे 10 रुपयाची भीक या ठिकाणी काजू उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची वेळ आज या सरकारवर आली नसती। एकंदरीत जो काजूला या ठिकाणी एकंदरीत त्याचा असणारा खर्च विद्यापीठाच्या निकषाप्रमाणे जो काय खर्च करावा लागतो आणि त्यांना जे पैसे मिळालेले पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शासन या ठिकाणी कोणताही रेट देत नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या 8 दिवसाच्या आत महाराष्ट्र शासनाने यामध्ये ज्या काही जाचक अटी याच्यामध्ये ज्या आहेत काजू उत्पादक शेतकऱ्यांना जे 10 रुपये देणार आहेत मुळात ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे काजू बोर्डावर त्याचं कार्यालय सुद्धा या जिल्ह्यामध्ये नाही। आताच मी त्यांचे असलेले मिलिंद जोशी रत्नागिरीला बसतायत त्यांच्यासोबत आताच मी मोबाईलवरती त्यांच्याशी चर्चा केली। ते म्हणाले आमचं ऑफिस कार्यालय हे प्रस्तावित वेंगुर्ल्याला आहे फळ संशोधन केंद्राच्या ठिकाणी आणि सब डिव्हिजन त्याचं रत्नागिरी आणि चंदगड असे आम्ही 2 करणार आहोत। म्हणजे ज्याच्यासाठी हा GR काढलाय त्यांचं ऑफिस सुद्धा झालेलं नाही आहे। गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये काजू बोर्डासाठी 200 कोटी रुपये त्या ठिकाणी बजेटमध्ये दाखवलेले होते। त्या 200 कोटीचं मला वाटतं हे वर्ष संपलं तरी यांचं ह्या काजू बोर्डाचं कार्यालय आज चालू झालेलं नाही। फक्त त्या ठिकाणी लोकप्रियता घेतली, आम्ही काजू बोर्डासाठी 200 कोटी रुपये दिले, 200 कोटीमधले 2 रुपये सुद्धा आज या ठिकाणी काजू बोर्डाने खर्च केलेले नाही आहेत। आता सुद्धा जो 9 जुलैला GR काढलाय त्याच्यामध्ये मंत्रिमंडळाने काजू उत्पादक शेतकऱ्यांना 279 कोटी इतक्या खर्चाची शासकीय मान्यता दिली आहे। पण मुळात आज ज्या ठिकाणी ते सांगतायत की आम्ही किमान म्हणजे कमीत कमी 50 किलो आणि जास्तीत जास्त 2000 किलो
पर्यंतच आम्ही देणार आहोत पैसे। आणि विचार जर केला 1 हेक्टरला साधारण 200 नियमाप्रमाणे शासकीय याच्याप्रमाणे 200 काजू कलमं बसतात आणि 200 प्रमाणे तुम्ही जर गृहीत धरली तर त्यांच्या निकषाप्रमाणे 10 किलो काजू धरतात एकाला, म्हणजे 1 हेक्टरच क्षेत्र हे मर्यादित धरणार आहे। म्हणजे आज आपल्या जिल्ह्यामध्ये 1 हेक्टरच्या वरचे जे शेतकरी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये बाधित राहणार आहेत। ते क्षेत्र सुद्धा वाढवण्याची गरज आहे। म्हणजे आज जे ते सांगतात कमीत कमी 50 किलोलाच आम्ही पैसे देणार आणि 2000 किलोपर्यंत मॅक्झिमम देणार। म्हणजे हे जे काय जावई शोध लावतायत की प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काजूला 10 रुपये जे देत आहेत, ही पहिली भीक या सरकारने थांबवावी आणि ह्या GR मध्ये त्यांनी बदल करावा। ही रक्कम सुद्धा त्यांनी वाढवली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या 8 दिवस आम्ही या शासनाची वाट बघणार आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काजूची जी टरपलं जी आहेत ह्या टरपलांमध्ये ह्या GRची आम्ही होळी करणार आहोत। ह्याच्यामध्ये आणि मोठं आंदोलन काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही उभं करू। याचं कारण असं आहे की काजू उत्पादक शेतकऱ्यांची या ठिकाणी चेष्टा करण्याचं काम, क्रूर चेष्टा करण्याचं काम आज या सरकारने केलंय, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि ह्या GR मध्ये जर त्यांनी बदल केला नाही तर निश्चितच ह्या GR मध्ये बदल करण्यासाठी उग्र आंदोलन सुद्धा आम्हाला शिवसेना पक्षाच्या वतीने उभं करावं लागलं तरी ते आम्ही उभं करणार आहोत।